सुप्रभात महाराष्ट्र. सकाळचे 5:45 झालेत आणि बस आली आहे. आम्ही चाललो आज गणपतीपुळेला आणि अजून 4-5 स्पॉट आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये राहा. आणि लोकांनी सीट पकडल्यात. आणि आमची तन्नू कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा. मग तू पुढे बस. तुम्ही मागच्या वर्षीची व्हिडिओ बघितली असेल तर तुम्हाला आठवत असणार ही जागा, दाभोळवरून दोघायला जाण्यासाठी. तर आपण यावाला फेरी बोटमधून जाणार आहेत अवंतिका. आणि 6:30 वाजता पहिली फेरी असते. तर आम्ही आता तिचीच वाट बघतोय 10 मिनटात 6:30 वाजण्यासाठी. आणि लोक सगळे भरसाटल्यात सकाळ सकाळ. नाही बोट आली आहे 6:30 वाजता. एक्झॅक्ट 6:30 वाजता. हे बघा एक्झॅक्ट 6:30 वाजायला 2 मिनिट असताना बोट आली आहे. आणि पहिल्या बोटीसाठी लोक सगळे थांबल्यात. कशी व्हिडिओ काढू मग? हो का हिरोईन वाटतं. कोकण 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 जीवा भावाची नाती कोकण आपुलकीचा प्रवाह कोकण निसर्ग राजाचं हे कोकण परशुरामाची कृपा ही कोकण कोंबड्याच्या आता आपण गुहागर येथील वैनेश्वर या मंदिरात आलो आहे. येथील मेन आकर्षण म्हणजे महादेव मंदिर तर आहेच, पण या मंदिराच्या मागचा समुद्र किनारा देखील भरपूर सुंदर आहे. येथे महाशिवरात्रीच्या वेळी 4 दिवस जत्रा भरते. हे येऊन तुम्हाला गणपती, महाविष्णू आणि कालभैरवाचे देखील तुम्हाला दर्शन होईल. अरे जाऊ दे ना. मला जाऊ दे ना घरी. आता वाजले की 12. तर आम्ही आता मार्लेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूलाच समुद्र किनारा. आणि समुद्राला उधाण तर इतकं डेंजर आलं आहे की त्या लाटांवर आपण सर्फिंग करू शकतो. आणि इकडे निदा काकू आणि गीता मावशी बसतात. दोघेजण सेम दिसतात. निदा काकू आणि गीता मावशी. तर कसं वाटतं तुम्हाला इकडचं समोरचा व्ह्यू? इकडे किनाऱ्यावर तर एकदम सुंदर व्ह्यू आहे. आणि माझी लाडकी मावशी. आणि मावशीला दाखवायच्या आमचे पाय भिजले. गाणं लावलं. ये
झालंय लोकांचं 5-6 टेक नंतर एक रील बनली आहे फालतूची, अर्धा तास वाया आमचा. अरे हा कालू आमचा नवीन मित्र बनला. स्टार्टिंगला थोडा डेंजर वाटला पण नंतर मित्र निघाला. कालू आमचा इतका खास मित्र झालाय की आमच्यासोबत इतका लांब आला. इकडे ते चिपळून आला की मला उठवशील का रे गोली. सीट खाली आणि काकांमधली सुधामती जिचे काकां किसू घेऊन गेल्या मुंबईला. वेणेश्वर वरून तासावरला जाताना लागणारं गाव हेजबी. या गावात श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. दश म्हणजे 10 आणि भुज म्हणजे हात असं इथल्या गणेशाचं अनोखं रूप. मोरया. तर आमचं दर्शन झालं. इकडे आतमध्ये व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी अलाउड नव्हती त्यामुळे शूटिंग नाही केलं. आणि ते मंदिराचं काम चालू आहे. एकदम शांत वातावरण. आणि माझा एक नवीन मित्र स्कूबीडूबीडू कसा वाटतो कसा दिसतो नक्की सांगा कमेंटमध्ये. म्हणजे जे पण मित्र बनतात आमचे खास मित्र बनतात. कालू पण आलेला आता स्कूबीडूबीडू पण येतात. नाही का बिचारायला चावायचं असतं कधीच चावला असतं स्कूबीडूबीडू. कानों में कैसा डाला मेरी जान तेरे मंदिर के लिए कुर्बान. प्रवास चालू असताना आम्हाला हे सुंदर आर्किटेक्चर पाहायला मिळालं. तर आम्ही ठरवलं की आता आलेच आहेत तर दर्शन घेऊन जाऊया. आणि आतमध्ये गेल्यावर काल हे मंदिर आहे ते आपल्या अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचं. रत्नागिरी जिल्हा दापोली तालुका उजगाव माझगाव. बाजूला आहे. दाखवा हैया हो हैया हो हैया हो. नवरा माझा नवसासा. तात्या विंचू तिकीट काढा.
या बोटीचं नाव काय प्राण आहे? सुंदर व्ह्यू आहे, फक्त सुंदर व्ह्यू. एकच शब्द माझ्या तोंडात पडला ना तर मी पकडून पाण्यात उडी मारून परत काढेल. माझा मोबाईल वॉटरप्रूफ आहे. माझा वॉटरप्रूफ गेला ना, मजा शोधायला वॉटरप्रूफ. आमचा पियुष टायटॅनिकचा हिरो बनतो. पियुष आपली पोहोचते टायटॅनिकची. माझी मावशी काही नाही गेली. किती शेंबूड काढला नाकातला. आता विभूतीच्या माशाला पाण्यामध्ये सोडणार आहे. विभूतीच्या माशाला पाण्यामध्ये सोडणार. मैं समुद्र की गहराइयों में, यहाँ पर पानी ही पानी, मछलियाँ ही मछलियाँ. अरे काय आला पियुष. पियुष कोण वाटतो माहिती आहे का? नेटवा पियुषला कोणी सुपरस्टार. तर आपण आता आलो आहे जयगडमधील JSWच्या जय विनायक या मंदिरामध्ये. तर शांत वातावरण, स्वच्छता आणि एका अनोख्या प्रकारची गार्डनिंग म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर. इथल्या तलावामध्ये मासे बघत असताना मला अचानक श्रावणीने हाक मारला आणि जाऊन बघतो तर काय. श्राव काय दिसला तुला? कुठं शेड तर बघ ऑरेंज. या युनिक टाईपच्या किडाला बघून आम्ही निघालो मंदिराच्या दिशेला. मंदिरामाचे दर्शन करून आम्ही आत गेलो तर पाहताच 4 ते 5 फुटाची आपल्या गणेशाची मूर्ती. त्यानंतर प्रभू श्रीरामाचे दूत हनुमान यांचे दर्शन करून आम्हाला दर्शन झाले ते शिव परिवाराचे. हे बहीमध्ये कृष्ण आणि हे बाजूला 5 पाकळ्यात ते पांडव आणि हे बाजूचे गव. ह्याला कृष्ण कमळ असं बोलतात. असं काहीतरी वाटतं की उलटा टाईपच्या झाडावरती ते मुळं निघाल्यात आणि डोक्यावर पानं, म्हणजे उलटा झालं असं वाटते झाड. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा कोणतं झाड आहे जर तुम्हाला माहिती असेल तर. त्याच्या वहिनी लोकांना डेट करायला आला. हे भावा बुलबुलैया. जर तुम्ही जयगडला आले असतील तर विनायक मंदिरमध्ये नक्की व्हिजिट करा. खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही इकडे स्वच्छता तर बघितलीच आणि प्लस इकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे झाडं पाहायला मिळतील. नवीन नवीन प्रकारचे झाडं पाहायला मिळतील. नवीन नवीन प्रकारचे फुलं पाहायला मिळतील. कदाचित ते कोकणी लोकांसाठी नवीन नसतील पण ते आपल्यासाठी तर नवीन आहेत. आणि बाकी जितकं तारीफ करावं तितकंच कमी आहे. या अविश्वसनीय दृश्याचा लाभ घेत आम्ही पोचलो गणपतीपुळेला. कोकण म्हणजे गणपतीचं आवडतं ठिकाण असे का म्हटले जाते ते तुम्हाला इकडे कोकणात आल्यावरच कळेल. इकडे तुम्हाला गणपतीचे भरपूर मंदिरं पाहायला मिळतील. त्यापैकी गणपतीपुळे हे एक प्रसिद्ध गणेश मंदिर. तर आमचं दर्शन झालं गणपतीपुळेचं. माझी एक लहानपणापासूनची इच्छा पूर्ण झाल्या. नवस नाही केलेला, कपडे घालून वाढत होता.
पण माझी एक लहानपणापासूनची इच्छा पूर्ण झाली आणि आमचं नशीब इतकं चांगलं होतं की आम्हाला आरतीसुद्धा मिळाली. तर आम्ही आता महाप्रसादाचा लाभ घ्यायला चाललो आहे. खिचडी आणि बुंदीचा महाप्रसाद आहे. आम्ही आता तिकडेच चाललो. इथून 5 मिनिटावरच मार्लेश्वर आणि आमच्या बसचा टायर पंक्चर झाला. तर ठीक आहे, आता टायर पंक्चर होत आहे तर आम्ही विचार करतो आहे की पुढे चालत जातो. लेडीज लोक पण आहेत त्या साईडला. आणि इकडचा व्ह्यू पण इतका छान आहे आणि कुठून तरी आवाज येतो आहे, पाण्याचा धबधब्याचा आवाज येतो. कुठेतरी हिडन धबधबा आहे ते. गौराई बिचारी चालली ती नाही चालून येऊ शकत. तिकडून 1.5 किलोमीटर आहे काय तरी मार्लेश्वर. आम्ही आता चालतच जाऊ, म्हणजे जितकं होत असेल तितकं. मागून बस आहे की आम्हाला पिक करेल. जाऊ पण चालली. लिफ्ट लिफ्ट नदी आहे ती. काय व्ह्यू आहे यार, काय व्ह्यू आहे ब्रो. हा ॲग्री पाहिजे. कॅमेरा बंद करायची इच्छा. आता सगळ्यांच्या तोंडाकडून वाव येणार बाहेर आल्याला. हे झाल्या ना चप्पल पाया कमी लागतात ना. हे चप्पल झाल्या तर पाया दगडा लागतायत. समोर भाऊ तिकडे तिकडे बघ. मिरॅक्युलस अभी है ना धबधबा. आय लव धबधबा. हे धबधबा धबधबा. अतिशय सुंदर असा मार्लेश्वरचा डोंगर आणि त्यातली अतिशय सुंदर आणि स्वच्छ अशी नदी. हा निसर्गाचा अनुभव एकदम भारी. मार्लेश्वर महादेवचं आमचं दर्शन झालं आणि इकडे स्वयंभू शिवलिंग आहे आतमध्ये गुफेमध्ये आहे.
आणि महादेवचं दर्शन करायचं ते पूर्ण आपल्याला दिवाच्या उजेडावर करावं लागतं. आणि हा आहे महादेवचा मंदिराच्या समोरचा व्ह्यू. आपल्या फोटोमध्ये एवढं बांधून इकडचा व्ह्यू बघून तर मला तो गाणं आठवतो बाहुबलीचा, दिवारा अधीर बघ चंद्रभागा, तो मला गाणं आठवतो. गंगाची असते दुधाची अशी. हा जिकडे महादेव तिकडे गंगा तर असणारच. तिकडे ट्रॅकिंगचा रस्ता बघ नाही ते घाटात लोक नाही राहत. बाजूला बघ पुढे हर हर क्या करे भाई कोमल लाखो अनारकली वाया भैया रे गावे अनारकली वाया भैया रे.